नमस्कार. मी जेपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. ऐकूया आजीच्या गोष्टी. सांगू. बोल. नागिन पद्मिनी सवती होत्या. पद्मिनी काय नागिन काय म्हणती, हिला नेऊन मळ्यात ठेवा. त्यानं मळ्यामध्ये घर बांधलं, तिला नेऊन ठेवलं. त्या गड्यापाशी आण पाणी खचट सामायन संसार तिचा तिला दिला. मळ्यामध्ये राहिला. मग तिचं हृदय दुखू लागलं. गड्याला म्हणली, बाबा आणि धन्याला राजाला कळवा हृदय दुखालय म्हणून. कळवलं गड्यानं. राजा सरे आणि बायचं हृदय दुखालय. गावामध्ये होती श्यामायदायन. त्या श्यामायदायनला सांगला त्यानं आणि मळ्यामध्ये जा. वाटत गाठली पद्मिनीनं. म्हणली सोडक्यात गुंडाळून कुत्र्याचं पिलू नये म्हणली. आणि तिचे डोळे बांध म्हणले. डोळे बांध आणि ते जन्माला लेकरू की संदकामध्ये घालून भंग्यापाशी दे म्हणली खिडकीतून. मग नेली तिनं कुत्र्याचं पिलू. श्यामायदायनं नेली. तिचे डोळे बांधले. पोरग जन्माला लेकरू. तिचा चांदीचा सनक होता माय बापाने दिला. त्या संदकामध्ये पदरात गुंडाळून संदकात घातली आणि भंग्यापाशी दिली. काय दिली? कुत्र्याचं पिलू की लेकरू? ते कुत्र्याचं पिलू जमोरी टाकले. आणि लेकरू दिली. लेकरू दिली. बरोबर. त्या भंग्याला काय म्हणली त्या बाईनं नागणीनं, आणि त्याला मन बर म्यात काय ते वडाई देतो दे म्हणली त्याच्यापाशी. त्यानं घेतला, गेला ना गटण्यावर ठेव टाकला. पेटी पेटी टाकला. रात चलय वाट. आता हिला कुत्र ठेवले. हा म्हणला, हिला कुत्र कसं झालं? जा रे म्हणला नोकरदारायला. आणि हिला जाऊन वनामध्ये नेऊन कापून मला रगत आणून दाखवा म्हणला. बर गेले. नेलं. त्या गडी म्हणले, बाबा कसं राजा तिला वाघ खावो डुक्कर खावो काय खावो, त्या मायेच्या हातचा आण खाडेला हाय. मोकळं सोडून म्हणजे मारू नये म्हणायचं. मारू नये. दिला मोकळं नेऊन सोडून. मग आता ते वाट गेलं. गंगागीर गोसाई फाटच गेला आंघोळीला. गंगागीर गोसाई फाटच चम 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 कराय संदोक आलाय. ज्या पेटीमध्ये त्यांनी टाकलं होतं ते बाळ. बरोबर. आला जवळ. आला की घेतला, पेटी उघडला. मध्ये लेकरू आहे. मग त्याला आंघोळ घातला, आपण आंघोळ केला आणि गुंप्याला आला घेऊन. मग आता वन गाया गाया हरण्या मला बोलून त्याला दूध पाजू लागला. वनगायांचं वगैरे. पाजीत 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 आता त्याला मोठं केला. त्या मुलाला मोठं केला. पूर्ण विद्या शिकवला. त्याची विद्या शिकवली. बाबा म्हणला, आणि माझे दिवस कमी व्हायले. कसा राहतोस कसा नाही, तुला जर कर्म नाही गेलं हे पत्तर आहे. गायचं शेण घ्यायचं, सारवायचं आणि झोळी ठेवायची. जे तुला खाऊ वाटल ते आण मागवायचं. त्या झोळीनं आणि ते खात जाईल. यानं दिले. मग आता म्हणला आणि पत्राच्या पाया पडायच्या.
जिथं माझा जन्म झालाय हो. तिथं मला नेऊन सोड म्हणायचं. हा म्हणजे नेऊन सोडते मग. हा. बरोबर. असं करत 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 झाला शेव झाला की मरून गेला. हळूपाळीचे लोक बोलवून घेऊन त्याची मौत केला, तेरवी केला हा, ते महाराजाची. महाराजाची. हा, हा, हा. मग आता महाराज म्हणले आता महिना असं तसं महिनाभर राहिला. कर्म नाही केलं. डोंगरामध्ये एकट्याला कसं करावं. हो, एकट्याला कसं करणार. हा, बरोबर. मग त्या पत्राच्या गायचं शेणानुसार लागला. माझा जन्म जिथं झालाय तिथं नेऊन सोडा म्हणला. आला 12 वर्षाच्या वयात. हा हा, म्हणजे वय 12 वर्ष झालं. हा. आता त्या पत्रावर उभा राहिला, जे मळ्यामंदीच नेऊन सोडला. जिथं जन्म झाला त्या ठिकाणी नेऊन सोडला. हो, हा. तिथंच नेऊन सोडला. आता गडी म्हणलाले आपल्या मळ्यामध्ये गोसाय आलाय, गोसाय आलाय, गोसाय आलाय. गावानं केला. सकाळच्या पारे उठला, गावात गेला मागायला. हा, तो हा जो मुलगा होता तो. हा, गावात मागाय गेला. आणि आता मायासारखी म्हातारी भाकरी मागून आणून खायचे आणि झोपड्यात बसून खायचे, बसून मागायचं. गावानं मागून आणून एवढा एवढा बेंडगे घेऊन मागून आणून झोपड्यात बसून खायची भाकर. असं करत 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 8 रोज बघला. त्या म्हातारला काय म्हणला, माय म्हणला तुझ्या बहिणीचा लिओ खा म्हणला मी. म्हातारीला म्हणला. म्हातारला. आणि तो मागाय उद्यापासून जाऊ नको म्हणला. तो मी या झोपड्यात खावत म्हणला आपण. बरं बाप. मग आता त्यानं गायचं शेण आणून त्या झोळीच पाया पडला, काय बी खाऊ वाटल ते मागू लागला. खाला बापा म्हणून. आता झोळीमध्ये मिळू लागलं त्याला. हो. मग म्हणला माय म्हणला त्या राजाला जागा मागून घे की म्हणला, एक फलाट आपण घर बांधू. बरा बाप. त्या राजाला म्हणले राजेश्वरी माझ्या बहिणीचा लोक आलाय आणि घर बांधतो म्हणालाय, एक फलाट द्या. माय म्हणला जागा आहे ते धरून बांध म्हणा. त्या राजाने सांगितलं. मग आता द्यानं सगळंच जमा केला सामाय. इटाय आणला, बोरय केला, झाला मुळू आहे खंदला रात्रभर, झालं भिताडे बांधले, चढले, घर बांधला. त्या गावात नाही तसलं घर चांगलं बांधला. आता बाया बघा येऊ लागल्या घर बघायला. एका रात्रीमध्येच बांधलं का? हा, घरात बघू लागल्या बाया येऊन. इकडे एक सांद, इकडे एक सांद, इकडे एक सांद, इकडे एक. असं जायचं ना असं निघायचं. श्यामाय दाय त्या नागिन बायला बाई म्हणली काय पोरानं घर बांधायचं चला की बघायला. गेली घेऊन. असेच गेले तर त्या अलमारी मध्ये पेटी ठेवलाय त्यानं. या श्यामादाईनं बघली. अग माय म्हणली मेलं नाही म्हणली, कुठून आलाय की जवाच. पेटी ओळखली तिनं. हो. आता धुडकीच भरली का बनास तिच्या मनामध्ये. दसकी भरली. असेच गेले. तिनं बघले तिला काय ठावाय त्या नागणीला. आल्या घरला. आल्या मग म्हणली बाप्पा म्हणली तुला सांगू काय म्हणली. सांग की माय म्हणला, या वाड्याला तुर्की फुलाचं झाड जाणून लावलास. तुर्की फुलाचं? हा. तर काय शोभा देईल म्हणली. का त्या झाडावर राकेश राहते, त्याला खाऊन घेते. बरोबर. आता बरं माय म्हणला काय का. आता गेला तुर्की झाडापाशी, झोळीच्या पत्राच्या पाया पडला. झाड जे उपडला, झाड घेऊन आला पत्रा आणि लावला झाड घराला. आता नुसता उजडच झाडाचा. बघली आणि बाप्पा म्हणली सोनारगीच बायको आणलास
तर काय शोभा देईल म्हणली या वाड्याला हा बायको हा बायको. बरं आहे. साती समुद्राच्या पलीकडे बेट आहे. हा त्या बेटावर तिनं हाय हा ती हा. बाई हा बाय सोनारंगी हा गेला पावताच्या पाया पुढला की गेला. हा म्हणली आता चला म्हणली राकेश येते तुम्हाला खाऊन घे. बसले त्या पत्रावर की आले जरा आता लग्नाचा कार्यक्रम केला. कुठे आले ते ते आली हा त्या बाईला घेऊन आला त्या बाईला घेऊन आला. हा हा आता इकडे येऊन लग्नाचा कार्यक्रम सुरू हा झाला. लग्नाचा कार्यक्रम करू राहिला. हा हा तर त्या राजानं जेवण केलं त्याच्या घरी. हा त्याच्या बापानं हा हळपाळीला अवतान देऊन जेवण केलं. हो राकेश काय म्हणला आणि बाबा मी तुझ्या संग येतो त्या सोनारे संग. हा आलं. आता बाया स्वयंपाक करायला माय त्या पोरानं झाड आणलं आणि सोनारीला आणलं. सोनार गे काय पोरग खाय माय काय घर बांधले नाशा पण लागले. हो ते राकेश येऊन बसले कवाल्याला कवल्याला आणि राकेश आले म्हणा माय सगळं. आता त्यानं एक डोळा वाचण्याबरोबर बाया हो गेल्या पण राकेशाने हा राकेश तेवढा स्वयंपाक खाऊन घेतला राक्षसाने हा राकेशाने. आता राजेश्वरी म्हणला त्या पोराला धरा म्हणला मारा हा ना. नाही म्हणले दमा म्हणले. त्यानं जे त्या झोळीच्या पाया पडला जितका स्वयंपाक होता तितका स्वयंपाक ढिगाचे ढिग टाकला. हा तयार झाला बरोबर हा टाकला. द्या म्हणला वाडा वाळलं. यानं लग्नाचा कार्यक्रम काढला. आता यानं जेवण केला मोठ. या गड्याला काय वाटलं आणि बाबा आणि एवढे आपण जेवायला आणि पद्मेने डोंगरामध्ये हाय चला म्हणले आणू. हा तिला आणूया. हा गेले तिला आणलं जाऊन. आता बाई पापड्या आणून गेली. तिकडे काय खायला नाही काय नाही. हा बरोबर असेच ते ना असे जाऊन असे फिरून बघू लागली की तिला पडला सदक नदरी. हा तो हा म्हणजे संदक मजा आहे. संदक मजा आहे. आता मजा आहे लढू लागली त्या संदकाला बघून हा का लढाली बाई का लढाली. काय नाही म्हणजे माझा संदोख आहे म्हणजे माझ्या माहेरात दिलेला आहे म्हणजे संदोख. माझ्या बापाचं नाव माझ्या मायचं नाव माझं नाव नवऱ्याचं नाव आहे म्हणजे घरी. वाचवलं त्या लोकांनी तर खरेच निघालं. त्या श्यामादानीला बोलवलं त्या राजानं. श्यामादानी कशी कशी केली सांग. काय नाही राजेश्वरी म्हणजे आज आहे मारत्या न उद्या आहे मारत्या. पद्मी नागडीनं काय म्हणली कुत्र्याचं पिलू नाही तिचे डोळे बांध आणि तिचं बाळात पण कर आणि डब्यात संदकात घालून भंग्यापाशी दे संदक. त्यानं नेऊन गंगात टाकते. यानं कुठं टाकला की कुठं नाही की म्हणली. मग लोक म्हणले बाबा तुझं होय म्हणालीस 7 पडदा बांधा तिकून तिला बाकराने पोराला बांधले. तिला तिकून उभा केला हिला याला ऐकून उभा केला. तिच्या धारा तोंडामध्ये त्या लेकराच्या धारा तोंडात पडल्या दुधाच्या. जेवण खावणं झाले. लगन लागलं त्या पोरे संग बापू राजराम कामे सरले. तर मित्रांनो अशा प्रकारे ही आजीबाईची कहाणी इथे संपते.